रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाची ही जीवनगाथा. वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत एका चंद्रमोळी झोपडीत एका गोऱ्या गोऱ्या मुलायम अर्भकाचा जन्म झाला. आईच्या उदरातून बाहेर पडताच ते अर्भक जोरजोरात अक्रंदू लागले. या पृथ्वीच्या पाठीवर प्रथम पाय लागल्यावर मानवाच्या मुखातून अगदी प्रथम निघणारा हा उद्गार, जणू ओंकार. मानवी कंठातून पहिल्या प्रथम निघणारा तो स्वर. स्वर कसला? सप्तसुरातील सरगमच. आरोह आरोहासह, ताना अलापासह नवजात जीवाकडून जगाच्या अंतापर्यंत आळविली जाणारी ती अमर सुरावट. पूर्वेला त्यावेळी कुठं कुठं तांबडं फुटत होतं. दुसऱ्यांदा कोंबडं आरवत होतं. पहाटे 5:30चा सुमार असावा. हा काळ 1899 सालचा असावा. वणंद गाव देखील हळूहळू आळोखे पिळोखे देत जागं होत होतं. शेजारच्या मंदिरातून काकड आरतीचे सूर येत होते. तरीही आकाशात चंद्र अजून कसा काय रेंगाळत होता? तो त्या अर्भकाच्या जन्माची तर वाट पाहत नव्हता ना? हो, जन्मलेल्या त्या अर्भकाचं आगळं वेगळं रूप तो न्याहाळीत होता. त्याला त्याच्या चांदणीसारखंच ते अर्भक गोंडस वाटत होतं, लोभस भासत होतं. म्हणून आनंदित होऊन की काय तो आपल्या शीतल किरणांची हळूवार बरसात त्याच्यावरती करीत होता. तरीही त्या अर्भकाचे रडणे चालूच होते. तसं त्या अर्भकाचे मातापिता भिकुणी रुक्मिणी. कुणी त्या माऊलीला रखमा म्हणत तर कुणी सावित्री म्हणत. भिकू रुक्मिणी म्हणजे दाभोळजवळील वणंद गावच्या गावकुसाबाहेरच्या वस्तीत राहणारं एक अत्यंत गरीब असं कुटुंब. काबाड कष्ट करावं तेव्हा खावं, नाही तर कधी पाणी पिऊन उपाशीच जगावं, असं त्यांच्या कपाळी लिहिलेलं. अशा निर्धन आईबापाच्या पोटी असं अत्यंत रूपसंपन्न अर्भक जन्माला घालून ह्या देवाला काय साधायचं होतं? देवाचं ते कोडं मानवाला कळणार थोडं? ते सारं त्या देवालाच ठावं. तसं वणंद गाव म्हणजे 100-200 उंबरठ्यांचं गाव. गावात साऱ्या जाती जमातींची घरं. घालून दिलेल्या पायरीप्रमाणे एकमेकांसाठी राबायला नि एकमेकांच्या पायरीप्रमाणे राबवून घ्यायला सदा तत्पर अशी तिथली माणसं. तिथला हा भिकू धोत्रे. जवळच्या दाभोळ बंदरावरील माशांच्या टोपल्या बंदरापासून मार्केटपर्यंत धावत धावत वाहून आणण्याचं मोठं कष्टाचं, श्रमाचं व अत्यंत दगदगीचं काम त्याला करावं लागत असे. तरीही तो होता पंढरीच्या वारकरी पंथाचा. माशांची टोपली वाहताना गळ्यातली पंढरीची तुळशीमाळ विटाळली जाऊ नये म्हणून तो काळजीने बाजूला काढून ठेवत असे. भिकू रखमाचं होतं चंद्रमौळी घरच. पण म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगतं. अगदी तसं. त्याच्या घरापुढं होतं एक लहानसं ओबडधोबड पण पवित्र तुळशी वृंदावन. त्याला लागूनच चाफ्याचं भरलेलं झाड. दुसऱ्या बाजूला तगरी फुलांची 2 उंच रोपटी, कर्दळी, कन्हेरीचीही झाडं लावलेली. झेंडू मखमल सर्वत्र फुललेली. देवाच्या पूजेला नित्य ताजी ताजीनी सुगंधी फुलं लाभावीत म्हणून रखमानं आपल्या अंगणी फुलांचा हा प्रपंच मांडलेला. भिकू पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी, तर रुक्मिणी सीता सावित्रीप्रमाणे पतिपारायण अशी. नित्य उपास तापास करणारी, देवाला आळवणारी, देवाला साकडं घालणारी, पण अब्रू पाळून जगणारी सात्विक अशी सांधवी पतिव्रता होती ती. त्या अर्भकाचं अजून रडणं चालूच होतं. ते तसं सारखं रडत, आक्रंदत होतं. तरी भोवतालची माणसं त्याचं ते रुदन, ते आक्रंदन ऐकत ऐकतच आनंदानं जणू नाचतच होती, जल्लोष करत होती. त्यात झोमणारा पहाटेचा गार वारा सुटलेला. वाकळणच्या गरम उभेत झोपलेले शेजारी पाजारी रडण्याच्या आवाजानं हळूहळू उठू लागलेली.
वाकळ तोंडावर तशीच ठेवून वाकळंतूनच ते एकमेकांना बोलू लागलेले. सुटली एकदाशी बिचारी रुक्मिणी, कालपासना उघडलेली. ह्या येळेला लई लई दमवलं बाळंतपण रखमाला. होय व, काल संध्याकाळपासनं सारी रात रखमा कशी माशावानी तडफडत होती बघा. चांगलं 9 महिनं 9 दिवस भरल्यालं. गर्भ उदरात पोचलेला. लई अवघडलेली. रखमाच्या नवऱ्यानं हे आधीच हेरलेलं. आळा बघून पेंडी बांधावी म्हणून आधीच गावच्या सुईणीला घरी बोलावून घेतलेले. तशी रुक्मिणी रखमा पहिलट करीन नव्हती. तिला पहिली एक मुलगी अक्का नावाची झालेली. आता आईच्या जवळच बसून राहिलेली होती ती. रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत शेजारणी आयाबाया रखमाजवळ बसून तिला बोलून धीर देऊन जात होत्या. रात्री 11 वाजून गेल्यानंतर सगळीकडे निजानीज झाली. नानू सुईन व शेजारची जिव्हाळ्याची ठमाकाकू तेवढ्या रखमाजवळ शेवटी राहिलेल्या. रखमाईची लहान मुलगी अक्का पेंगळून झोपून गेली. घराभोवती भिकू मात्र घारीसारखा तळपत होता. रखमाच्या काळजीनं त्याचा जीव खाली वर होत होता. पांडुरंग पांडुरंग सारखा आळवीत होता. रात्री 12 नंतर रखमाच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. रखमा जोरजोरात कणू लागली, कुथू लागली. भिकूला राहावेनाच. त्यानं नानू सुईणीला बाहेर बोलावून हळूच विचारलं, नानू मावशे, जमल ना? होईल ना सारं बराबर? काहीला दापोलीला दवाखान्यात न्यावं लागेल. आमचं रयतबापू पाटील पाहिजे तर बैलगाडी देतो म्हणलेत. मला तिची तळमळ बघवत नाही. पांडुरंग पांडुरंग. भिकूले का? नानू सुईन म्हणत्यात मला. गावच्या पाटील कुलकर्ण्यांपासून ते कडच्या मांगा महारांपर्यंत समद्यांची बाळंतपण मी एकटीच करत्या म्हटलं. माझ्यावर विश्वास हाय की नाही तुझा? आत्ताच सांग. हे काय बोलणं झालं वय नानू मावशे? विश्वास असल्या बिगर काम्या बोलावलंय वय तुला? पर तिचं बाळंतपण लय अवघड म्हणून. कितीही अवघड असलं तर सवगड करायला म्या फंजे हाय नव. तुला त्याची नग काळजी. ऐकलंस का? असं घराभोवती तू आता प्रदक्षिणा घालत बसू नगस. पुरुषाच्या वासानं बाळंतपण अधिक दमवते. तू तिकडं त्या झाडाखाली असा दूर जाऊन बस. तसं वाटलंच तर हाक घालीन मी तुला. कसं? लई गुणाचा माझा भिकू. भिकू तिथून मग मनातल्या मनात चरफडत पण नाईलाजानं दूर जाऊन घरापुढच्या झाडाखाली घोंगडी टाकून बुंध्याला टेकून बसला. घराकडे एकटक लावून बघत. त्याची छाती अजून उडत होतीच. बुंध्याला टेकून बसल्या बसल्या भिकू मनातल्या मनात विचार करू लागला. कोण कुठली रखमा आणि कोण कुठला भिकू? पण लग्नबंधनानं जोडलेले हे 2 जीव आता एक जीव होऊन गेलेत. रखमा तिकडे तळमळते तर ती रखमा तळमळते म्हणून इकडे भिकू तडफडतोय. देवानं काय हा फिरतीचा गुंताळा केलाय? भिकूला संत तुकोबाचा अभंग आठवला. नाही कष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केल्या. भिकू धोत्रे तसा दिसायला असा तसाच, पण गोरा गोमटा. कष्टानं शरीर थोडं काळवंडल्यासारखं दिसे, पण धोतर शर्ट अशी कोकणातल्यासारखी साधी राहणी. टोपल्या वाहताना तो डोक्याला टापर बांधी. बस. तसा भिकू अडाणीही नव्हता. त्याला लिहिता वाचता येत होतं. तुकोबाच्या गाथातील अभंग वाचून पाठ करीत असे. गाऊन अर्थ लावून तो सांगत असे. संत चोखोबा तर त्याला प्राणाहून प्रिय. चोखोबाच्या वारकरी पंथाचाच वारसा त्याच्या धोत्रे घराण्यानं चालविलेला. वर्षातून एकदा तरी आषाढी नाही तर कार्तिकाची वारी करायची असा त्या घराण्याचा रिवाज होता. त्याच्या वडिलांनंच त्याला गाण्या भजनाचं बाळकडू बालपणापासून पाजलेलं. त्या काळच्या जुन्या पद्धतीप्रमाणेच त्याचं रखमाशी बालपणीच लग्न झालेलं. त्याची माघारीन रखमा दिसायला सुंदर, लिंबूसारखी गोरी गोरी पान, वागायला मेनासारखी गोड गोड छान, संसाराच्या तापानं वाळलेली दिसायची.
पण जिथल्या तिथं. साधंच जाडं भरडं लुगडं, साधीच चोळी, हात भरून मात्र काचेच्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र मणी, काळी पोत. फक्त भिकूचं घराणं वारकरी पंथाचं, तर रखमाचं घराणं रामानंद पंथी. संतांची ही घराणी चालविणारी अनुयायी मंडळी म्हणजे भिकू रखमाच्या महार जातीतील सारी होती. त्यावेळी इंग्रजी राजवट होती. मुळातच महार ही इमानदार शूरवीरांची जात म्हणून ओळखली जाणारी. महारांचा हा इतिहास धूर्त इंग्रजांनी पूर्ण जाणलेला. महारांची लष्करात भरती करून घेतली आणि लष्करात प्रवेश मिळाल्यामुळे मराठी व इंग्रजीचे प्राथमिक शिक्षण त्यांना सढळपणे मिळू लागले. त्या शिक्षणाच्या जोरावर आधीच जातीवंत, हुशार, वीरवृत्तीची महार जमात लष्करात मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या जागा भूषवू लागली. मग इतरांप्रमाणेच त्यांच्या हुद्द्याप्रमाणे दापोली लष्कर कॅम्पमध्येच मोठमोठे बंगले ह्यांनाही राहावयास मिळू लागले. त्यामुळे सारा दापोली लष्कर कॅम्प परिसर म्हणजे अधिकाधिक भिकूच्या जाती जमातीतील लोकांनी गजबजलेला असे. सुशिक्षित झालेले हे लष्करी अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर दापोली कॅम्पमधील आपल्या प्रशस्त बंगल्यांवरच राहावयास येत. वृद्धापकाळात मनाला सुखशांती लाभावी म्हणून साहजिकच ते देवधर्माकडे, भक्तिमार्गाकडे वळत. त्यासाठी गुरुमंत्र घेऊन एखाद्या गुरुचा पंथ स्वीकारित. कुणी मग कबीरपंथी होत, कुणी रामानंद, कुणी नाथपंथी, तर कुणी वारकरीपंथी. त्या त्या पंथाप्रमाणे ते ध्यानधारणा करीत, आचरण करीत. आपापसात पारमार्थिक, आध्यात्मिक अशा गहन विषयावर ते वादविवाद करत. रामायण, महाभारत, संतांचे अभंग व ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथांचा त्यांचा दांडगा अभ्यास असे. जप तपात, भजन कीर्तनात ते सकाळ संध्याकाळ निमग्न असत. त्यात दाफोळ बंदर कॅम्प दापोलीपासून फारसे दूर नाहीच. त्यामुळे तो सारा परिसर पावनतीर्थ झालेला. लोकांतही भक्तिभाव संचारलेला, वाढलेला. भिकू धोत्रेचं वास्तव्य तर याच परिसरात, वावर्ण संतांच्या सहवासात. भिकूचा मूळचाच गोड गळा भजनी गाण्यात सरावलेला. या संत समागमाने तर अधिकच तयार झालेला. उठता बसता त्याच्या मुखी असे पांडुरंग पांडुरंग, धाव घाली विठू आता चालू नको मंद, असं अळवून अळवून म्हणत त्याचा डोळा लागला. मधून मधून तो दचकून उठे. आपल्या घराकडं पाहून दुरूनच कानोसा घेई. पुन्हा तेच भजन आळवीत, तेच देवाला साकडं घालून पडून राही. पडल्या पडल्या डोळाही लागे. पण सबंध रात्र रुक्मिणीला मात्र कशी ती झोप आली नाही. कशी येणार? पोटात असह्य कळा घातलेल्या. तिची मुलगी अक्का डुलक्या घेत झोपी गेलेली. सुईन मात्र तयारीची, डोळ्यात तेल घालून बसलेली. ठमा काकूही खांबाला टेकून रखमाची पाठ धरून बसलेली. रखमानं हंबरडा फोडलेला. देवा, आता लई झालं, कर बाबा आता मोकळी मला, आता सोसव ना, मरते मी. तेवढ्यात कोंबड्यानं पहिली गांग दिली. रखमाच्या कळा वाढत होत्या, वेदना असह्य होत होत्या. तरी ओठावर ओठ दाबून रुक्मिणी कळा दाबत होती. तिची ती तळमळणी हाल पाहून सुईन व ठमा काकू देखील मनातून घाबरल्या होत्या, मोठ्या चिंतेत पडलेल्या. इकडे भिकूच्याही जीवाची तळमळ चालू झाली. त्यानं घराचा कानोसा घेतला. काही हालचाल नाही, म्हणजे रखमाची अजून सुटका झाली नाही. ती तळमळत असणार म्हणून भिकू जीव तुटेल अशा शब्दात आपल्या पांडुरंगाला आळवू लागला. प्रेमळ माय तू विठाई माऊली, धाव तू पावगे पाहतो वाटुली. एक एक घटका युगासारखी लोटत होती, सैतानासारखी भेडसावत होती. एवढ्यात कोंबड्यानं दुसरी बांग दिली. सुईन बोलली, ठमाताई पाठ झाली वाटतं. कवाची? ठमा काकू दीर्घ श्वास घेत काळजीनं उत्तरली, अगो बाई, देवळात काकड आरती बी चालल्या नव. ते बघा, ऐकू इत्या का? जात्यांची गरगर बी सुरू झाल्या, ऐकू इत्या? वय इत्या इत्या, सुईन दीर्घ श्वास सोडत बोलली.
त्याच वेळी रुक्मिणीला ओटीपोट पिळवटून जबरदस्त कळ आली. सुईणीनं चपळाई केली. रखमाच्या पोटातलं बाळ तिनं अलगद हातावर धरलं, फुलासारखं उचललं. या बाळाचा जन्म झाला तो 1899 सालचा काळ असावा. निश्चित जन्मतारीख माहीत नाही. आईपासून दूर झालेलं ते बाळ आक्रंदून रडू लागलेलं. रुक्मिणीचं अंग कसं घामानं चिंब विझलेलं होतं. वेदनांनी खूप त्रास झाल्यानं ती दमलेली होती. तरी ती अधीरतेनं पाहत होती. इतक्या कष्टानं सायासानं तिला लाभलेलं ते फळ ती निरखू इच्छित होती. असं पाहत तिनं सुईणीला क्षीण आवाजात विचारलं, मुलगीच ना हो? हो हो, मुलगीच झाली हो. ठमा काकू तोंड वेडवाकडं करीत आपली नापसंती व्यक्त करीत मध्येच बोलली. रखमानंही आपलं तोंड नापसंतीनं दुसरीकडं वळवलं आणि उदासपणे डोळे मिटून ती शांत पडली. सुईण उमजून बोलली, मुलगी झाली म्हणू काय झालं गो? बोल, काय झालं ग? मुलगा काय अंबारीत बसवतो आणि मुलगी काय अंबारीतून ढकलून टाकत्या गो? बोल. तसं पाहिलं तर गो, आईबाला बघते ती मुलगीच हो. जन्मलेल्या अभ्रकाचं आक्रंदन चालूच होतं. सुईण बोलली, ठमाबाई, चुईकी कुठं मिळते का बघा. वार पडली, नाळ कापाया होवी. चुईकी आणा. हो घ्या, रातीपासनं जपून ठेवल्या म्या. ठमा काकू उत्तरल्या. नाळ कापीत कापीत सुईण बोलतच राहिली, बघा ओ ठमाबाई, बघा जरा या पोरीचा नखरा. कशी परीगत सुंदर सुंदर येवली येवली, फुलागत कोमल कवळी कवळी. ठमाबाई, असं पोरीकडं भान इसरून बघत काय राहिलायसा? घंगाळ वाजवा घंगाळ, आनंद गगनात घुमवा, गाव सारं जमवा. हौशे हौशे. अगं उठ, रखमाच्या घरी घंगाळ वाजतया. बाळान झाली बघ, सुटली एकदाची. शेजारनी कुडाला कान लावून कुजबुजू लागल्या. अरे घंगाळ वाजतया आपल्याच घरापुढं. घंगाळ वाजत असलेलं ऐकून भिकू असं ओरडत ठणकन उठून बसला. घराकडं त्यानं बारकाईनं कान लावला. अर्भकाचा हात टाहो त्याच्या कानी आला. तो आनंदानं ओरडत नाचू लागला. देवा पांडुरंगा, माझ्या रखमाची सुटका केलीस म्हणायची. देवा पांडुरंगा, तुझे हे उपकार मी किती मानू, किती वाणू. आणि तो तिथंच आनंदानं गात नाचत राहिला. रखमा परत डोळे उघडून आपल्या मुलीकडे एकटक पाहू लागली. सुईण बोलली, अगं अशी एकटक लावून काय बघतेस? 100 नंबरी सोनं हाय सोनं. ही इवली इवली मुलगी म्हणजे भारताची भरली भरली कणगी आहे. आईला मिळणार सोन्याचा घागरपेटा आणि बापाला मिळणार जरीचा मंजिल. ठमाबाई, बाळबाळंतिनीच्या आंघोळीचं काय केलंय? पाणी तापून तयार हाय, तुम्ही नुसत्या उठा. बाळबाळंतिनीला सुईणानं रितसर आंघोळ घातली. त्यांना निजवत सुईण बोलतच होती, ठमाबाई, त्या भिकूला उठवा, बोलवा, म्हणावं तुला मुलगी झाली. हत्तीच्या अंबारीत बसवून साऱ्या गावाला साखर वाट म्हणावं. हत्तीच्या अंबारीत बसून साखर? ठमाबाई, काय झालं? बोलायचं आपलं तसं. त्यासाठी मोजायचं असतं 4 चवल थोडंसं. मातीच्या मठातलंच पाणी, पण थंड सरबत म्हणून प्यायचं. सुईण परत आठवण करीत म्हणाली, ठमाबाई, भिको अजून कसा काय नाही आला? परत घंगाळ वाजवत त्याला हाक द्या, साखर वाटा. घंगाळ वाजवीत परत ठमाकाकू भिकूला बोलवू लागली. भिकू, अरे ए भिकू. बाहेर सारं भगाडलं होतं. सारं स्पष्ट स्पष्ट आता दिसू लागलं होतं. ठमाकाकूलाही दिसू लागलेलं. त्या झाडाखाली रुक्मिणीचा भिकू एकटाच आनंदात नाचत गात होता. वाणू किती रे सदया, विठुराया दिनवत्सला. ठमाकाकू मग जास्तच मोठ्यानं हाक घालीत बोलली, अरे ए भिकू, काय झालं रे तुला? असं काय नाचायला लागलायस? बस तिथंच तसा नाचत. ठमाकाकू घरात गेली. एवढ्यात शेजारनी जमू लागल्या. घरात सुईणीचं आणि ठमाकाकूचं चाललेलं बोलणं त्या ऐकू लागल्या.
अगो, ही लेक म्हणजे असत्या जाईचं नाजूक फूल. तिच्या नुसत्या सुगंधानच येडं व्हावं. पण म्हणत्यात लेकीचा जन्म जसा गाजराचा वाफा, माया लावून काय त्याचा नफा. असं म्हणून दुनिया कशी चालल? लेक हाय म्हणून ही दुनिया चालल्या. रानच नाही तर पीक येईल कुठून? लेक म्हणजे रत्नांची खाण. या खाणीतून ही रत्न जन्माला येत्यात. खाणच नसल तर कुठलीही रत्न. वय वय, खरं आहे तुमचं. जमलेल्या शेजारनी खळाळून हसत बोलल्या. जन्मलेल्या मुलीचं कौतुक चाललं होतं. पोरगी कशी चांदणीवाणी हाय, दिव्याशिवाय उजेड पडलाय. पोरगी कशी चांदणीवाणी हाय, दिव्याशिवाय उजेड पडलाय. आंबा मोहरला ग पानोपानी, उगवली आज शुक्राची चांदणी. चांदणी उगवलिया दिवा मालवा ग बयानो, चांदणी उगवलिया दिवा मालवा ग बयानो. दिवा हायच कुठं, तिचाच उजेड पडलाय नव, तिचाच उजेड पडलाय नव. परत साऱ्या जणी कौतुकानं हसू लागल्या. सुईन बोलली, ठमाबाई शेजारनी जमल्या, साखर वाटा म्हणावं भिकूला. कुठाय त्यो भिकू? ठमा काकूनं बाहेर जाऊन जरा जोरात काहीशा रागानं परत भिकूला हाक मारली. ए भिकू, अरे तिकडं काय नाचत बसलायस, जरा इकडे ये की. ठमा काकू, मी येईल, पण नानू मावशीची परवानगी पाहिजे. अरे नानू मावशीनं सांगितलंय मला जरा भिकूला बोलवून घेऊन ये म्हणून. ये परवानगी हाय. भिकू धावतच ठमा काकू जवळ आला नि म्हणाला, रखमाची सुटका झाली. काय झालं? मुलगी झाली. मुलगी? वा वा, देवा पांडुरंगा तुझी किरपा. तू दिलंस ते घेतलं पाहिजे. पांडुरंग पांडुरंग. हे बघ पांडुरंग, ठेव बाजूला जरा. साखर आण अगोदर. प्रथम थोडी देवापुढं ठेव, मग साऱ्यांना वाट. कसं? दिस उगवल्यावर पाहिजे तर जलेबी आणून वाट साऱ्यांना. जलेबी बी आणूया की. तुम्ही सांगावं नि आम्ही नाही म्हणावं असं कंदी झाले. काकू, कालच साखर आणून ठेवली, पण मी घरात येऊ शकतो ना? य आत, पुरं कर ना खरं. शोध साखर, वाट साऱ्यांना. भिकू साखर शोधू लागला. रखमानं कुठं ठेवली ती सापडेना. घरातलं बोलणं त्याच्या कानावर येऊ लागलं. नानू सुईन बोलत होती, कशी सोन्यासारखी हाय हो ही पोरगी. सोन्याचा वाळसा चाखवावा हो ह्या मुलीला. रखमा, तुझ्या गळ्यातलं डोरलं दे बघू जरा. सहानेवर सोनं उघडून चाटवते. तुझ्या या लेकीचा सारा जन्म सोन्याचा होऊ दे तिचा. दे बघू. सोन्याचं डोरलं. गळ्यातल्या डोरल्यात सोन्याचा एकही मणी नाही हे माहीत असून सुद्धा मंगळसूत्रावरून रखमा हात फिरवीत राहिली. गळ्यात होतं फक्त मंगळसूत्रात गुंफलेलं सौभाग्याचं काळं मणी. रखमा पुटपुटली, नानू मावशी, माझं डोरलं. डोरल्यात नाही समजलं असं म्हणत लगेच ठमाकाकून आपल्या गळ्यातला सोन्याचे सर काढून देत सुईणीला म्हणली, हा माझा सर चालेल का? का नाही चालणार? तू तर या बाळाची आजी लागतेस. होय, माझ्या नातीला सोन्याचा वळसा चाटवा हो. आमच्या जातीतील मुलांना कोण चाटवते सोन्याचा वळसा? पण या बाळीच्या नशिबानं तुम्ही भेटला. सोन्याचा वळसा चाटवा. माझा सर हिरा माणकांचा होऊ दे. तिचा जन्म सोन्या नाण्यांचा होऊ दे. रखमाच्या डोळ्यात त्यावेळी चटकन पाणी आलं. टपटप ओघळलं. सुईणीला ते दिसलं. ती लगेच म्हणाली, रखमे, अगं येडे, आनंदाच्या प्रसंगी असं पाणी काढू नगस. आज सोन्याचा सोनाच्या पाऊली उगवलाय. ठमा काकूच्या सरातील सोन्याचे मणी सहाणेवर घासत घासत नानू मावशी पुढे सांगू लागली, माझा ह्यो सुईणीचा अनुभव आहे. दिस उगवता उगवता जन्मलेली पोरं आईबापाचा जन्म बी उजळ करत्यात. त्यात ही पोरगी अक्षी राजबिंडी दिसत्या व गोरी गोरी पान नि फुल्ला सारखी छान. अगदी खरं, अगदी खरं. जमलेल्या साऱ्या जणींनी उचलून धरलं. घ्या साखर. अगं राजाची राणीच होईल व ही. नानू मावशी स्वर उंचावून आत्मविश्वासाने बोलली. साखर पड तुझ्या तोंडात नानू मावशे. मध्येच रखमाई आनंदानं ऊर भरून बोलली,
साखर तोंडात पडो कशाला, प्रत्यक्ष घ्यास की साखर, निघाला पाहिजे तेवढी तोंडात. घ्या, तोंड गोड गोड गुळमाट, घ्या साखर घ्या साखर. पांडुरंग पांडुरंग. मोठ्या थाळ्यात साखर घेऊन भिकू मोठ्या आनंदानं जमलेल्या साऱ्यांना तो साखर वाटू लागला. एव्हाना बऱ्याच शेजारनी व शेजारी मुलं मुली जमल्या. आनंदी आनंद उसळलेला. तेवढ्यात सुईणीनं अर्भकाच्या जिभेला सोन्याचा वळस चाटवला. ती आनंदून बोलली, बघा, सोन्याचा वळसा चाटवला. झाला की नाही लेकीचा जन्म सोन्याचा. अहो, असतं एकीच बेशी. साखरेचं खाणार त्याला देव देणार. हे मातूर अक्षी खरं. एवढी बाळणपणं मी करते, पण सोन्याचा वळसा चाटवायचं माझ्या कंदी सोथावून ध्यानात येत नाही. पण या पोरीच्या येळेला कसं ध्यानात आलं. वाटलं या पोरीला सोन्याचा वळसा चाटवावाच. एकाचा जलम असतो चांगल्या मोहतरावर, त्याचं घडत जातं असंच चांगलं. भिकून मोठ्या आनंदानं सुईणीच्या ओठीत ओंझळवर शिधा घातला. ती आनंदून बोलली, मुलगी मोठी पायगुणी हो. बघा, सगळीकडं कसं आनंदी आनंद चाललाय. सगळ्या जणी बघा कशा हसतात, खिदळतात. भिकू येते रे संध्याकाळी. सहज चक्कर मारेन मी. का, पोरीनं येड लावलं की काय मावशे तुला? तसं मन पाहिजे तर. येड्या लाडीनं येड लावलं खरं. बघा हा नागू शिंगे, शिंग वाजवायला कसा आला आपोआप. होय, कुणी नाही बोलवलं मला. माझं पाय हाकडं वळलं आपोआप. ऐकलं,